या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारं हे यूट्यूब चॅनल काय नाव? ओम ज्ञानेश अध्यात्म हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बोला बोला बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पाचका करू. असं काही नका करू. म्हणून त्या चॅनलला सुद्धा सहकार्य करा. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होतोय. ज्ञानोबा तुकोबारायचे विचार पूर्ण जगाला खऱ्या अर्थानं ऐकायला मिळतात. म्हणून यूट्यूब चॅनलवाल्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं माझं मनापासून वंदन. बाकी जण बरेच जण विरोध आहे, काढते कमून काढायला होतो उगत, तुला येत नाही म्हणून काढायला लावायला असं का काय, मला हेच काय कळत नाही. ते बोलताना बी भारी बोलतात बा हे महाराज, आमच्या व्हायरल करतात म्हणले. काय व्हायरल व्हायसारखं बोलू नको की असा प्रकार आहे. म्हणजे असंही त्याच्यामध्ये आता ते लय भारी साधन झालं. ते मला सांगा भाऊसाहेब बाबा, यूट्यूब चॅनल पुढं असून बी एवढे घोटाळे नसतं तर काय झालं असतं सांगा मला तुम्ही, आहे का नाही? कॅमेरे समोर आहे पण खऱ्या अर्थानं कॅमेरेवाल्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. त्यांचा सुद्धा फार खर्च असतो. तर लोक म्हणतात त्यांना लय पैसे मिळतात. काय डोंबल्याचे पैसे मिळतात? खरं सांगतो तुम्हाला, यूट्यूबवाल्याला पैसे तुमच्या डोक्यातला भ्रम काढून द्या. त्यांना 85 रुपये कमवण्याकरता चांगलं महिनाभर कष्ट करावं लागते, तेव्हा 85 रुपये मिळतात. तुमच्या डोक्यातलं ही खटकीच काढून टाकतो. प्रत्येक जण काय म्हणतंय लयच त्यांना पैसे मिळतात. बाबा पैशाचं काय नसतंय ते. आणि बरं ते पैसे आलेले त्यांना ते पिन आणायला, नायरिक आणायला आणि ते वायर आणायला, ते त्याच्यातच चाललं ना हे सगळा विषय. म्हणजे काय करतो तर काही नाही, कुठं गेलता तर कुठं नाही, काय आणलं तर काहीच नाही, असा प्रकार आहे. तुमचा डोक्यातला भ्रम काढून टाका. यूट्यूब चॅनलवाले लय पैसे कमीत आहेत म्हणून, आहे का नाही? म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा याच्या पाठीमागं खूप मोठं कष्ट आहे. रात्र त्यांना जागावं लागतं, एडिट करावं लागतं. बरेच यूट्यूबवाले बऱ्याच दिवसांनी अजून आंधळे झालेले दिसते तुम्हाला. का माहितीये? अहो हे डोळ्याची पापणीच लावू द्यावं लागत नाही बाबा. एवढं सोपं काम समजू नका, ते फार कठीण काम आहे त्या यूट्यूबवाल्यांचं. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. कष्ट आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या चॅनलला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा.